बड़ी खबर नागपुर से है। कलमना थाना क्षेत्र में पुलिस ने एनडीपीएस एक्ट के तहत बड़ी कार्रवाई की है। गुने शाखा की यूनिट 5 ने एमबी टाउन चौक डोमिनोज दुकान के सामने जाल बिछाकर छापा मारा और 2 आरोपियों को गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपियों के नाम है मुकेश उर्फ राजा ईश्वर दयाल ठाकरे 27 वर्ष निवासी पारडी, राजा रविंद्र मानकर 23 वर्ष। पुलिस ने उनके पास से 2.40 ग्राम प्रतिबंधित एमडी मेफेड्रॉन ड्रग्स, 2 मोबाइल, 3,570 रुपए नगद, MH40 CD 6091 नंबर की एक स्विफ्ट डिजायर कार समेत कुल 6,43,000 रुपए का माल जब्त किया है। इस कार्रवाई के दौरान एक आरोपी कार्तिक कन्नाके फरार हो गया है, जिसकी तलाश जारी है। ये पूरी कार्रवाई गुप्त माहिती के आधार पर की गई है और अब आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस अंमलदार सुनील कुमार यादव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे राजा ईश्वर दयाल ठाकरे हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून एचबी टाउन चौकात एमडी विकण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाली होती। सदर बातमी ची पडताळणी करून एनडीपीएस ॲक्टमधील तरतुदींचे पालन करून दिनांक 24/9/2025 रोजी सायंकाळी 1800 वाजताच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाचे MH40 CT 6091 या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून आलेले 2 इसम मुकेश उर्फ राजा ईश्वर दयाल ठाकरे वय 27 वर्ष राहणार जिन्सी पारडी, तसेच राज रवींद्र मानकर राहणार नागेश्वर नगर पारडी यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2.40 ग्रॅम प्रतिबंधित एमडी हे ड्रग्ज मिळालेले आहे। सदरचे ड्रग्ज हे त्याने त्याचा साथीदार कार्तिक कन्नाके याच्याकडून विकण्यासाठी आणले असल्याची प्रथम कबुली दिल्याने एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने एकूण 2.40 ग्राम एमडी, 2 मोबाईल, एक स्विफ्ट डिझायर गाडी व रोख रक्कम 3,570 रुपये असा एकूण 6,43,570 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास कळमना पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा युनिट 5 चे पथक करत आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त नागपूर सरांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केलेली आहे।